नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे. AACCC ऑल इंडिया आयुष काउन्सिलिंग कमिटी, जे की 15% ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट एडेड BAMS, BHMS आणि युनानी कोर्सेससाठी काउन्सिलिंग करते. त्याचा आज राऊंड 1चा प्रोव्हिजनल रिझल्ट आलेला आहे. त्याच्यामध्ये डीम्ड विद्यापीठांचा पण समावेश असतो, सेंट्रल युनिव्हर्सिटीजचा पण समावेश असतो. तर अशा BMS साठीचा राऊंड 1चा कट ऑफ ऑल इंडिया कोटाचा, ज्याच्यामध्ये देशांतर्गत पूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड. तर अशा कॅटेगरी वाईज अशा कॉलेजेसचा शेवटचा अलॉटेड विद्यार्थ्याचा कट ऑफ आपण इथे सांगणार आहे. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 83,000ला गेलाय, 470 मार्क्सला आहे. आपण व्हिडिओ सुरू असताना आपण हे डेटा पण विद्यार्थ्यांना इथे बघायला मिळतच असेल. SC कॅटेगरीला 388 मार्क्सला गेलाय, ST कॅटेगरीला 362 मार्क्सला गेलाय, OBC कॅटेगरीला 470 मार्क्स, EWS 471 मार्क्स. हे रॅन्डम कॉलेजेस आहेत. ओपनला तर मी मोजरीचं कॉलेज पाहिलं, EWSला मी यवतमाळचा DMM बघितलं. गव्हर्नमेंट एडेड जे कॉलेजेस आहेत ते महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. आणि जसं मी आधी सांगितलं होतं की स्टेट कोटातूनच विद्यार्थी आणि पालकांना कमी मार्क्सवर चांगले कॉलेज मिळेल. या रँकला महाराष्ट्रामध्ये 83,000 रँकला महाराष्ट्रामध्ये आर्य पोद्दार सारखं कॉलेज सुद्धा मिळते. तर जसं आपण आधी सांगितलं होतं की ऑल इंडिया कोटा AACCC, ज्याची फीज 20,000 रुपये डिपॉझिट होतं आणि 500 रुपये कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आणि 1,000 रुपये ओपन OBCच्या विद्यार्थ्यांना फीज होती, अशा साठींचा हा कट ऑफ असणार आहे. पण याच्यासोबतच मी डीम्ड विद्यापीठासाठी भरपूर विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही अप्लाय करू शकता. BMS आणि होमिओपॅथीसाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये 5 BMS कॉलेजेस आहे डीम्ड युनिव्हर्सिटी, आणि 3 जे आहे ते होमिओपॅथी कॉलेज आहे. तर महाराष्ट्रामधील डीम्ड विद्यापीठाचे कट ऑफ मी इथे पुढे सांगतो. DY पाटील नवी मुंबई सर्वात जास्त फीज असणारा कॉलेज महाराष्ट्रातला आहे. DY पाटील नवी मुंबई 10 लाख वार्षिक फीज आहे. त्याच्यामुळे 197 मार्क्सला सुद्धा यावर्षी सीट मिळालेला आहे. त्यानंतर DY पाटील पुणे 266 मार्कला मिळालेला आहे. भारतीय विद्यापीठ पुणे 293 मार्क्सला मिळालेला आहे. प्रवरा लोणी 255 मार्क्स आणि दत्ता मेघे वर्धा हे 223 मार्क्सला मिळालं आहे. म्हणजे जसं मी सांगितलं होतं की 180 200 मार्क्सच्या पुढे ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहे त्यांनी इथे अप्लाय करायला पाहिजे आणि त्यांना ते कॉलेज मिळालेले आहे. याच्यापेक्षा जे मी सुरुवातीला व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण होतं ते म्हणजे होमिओपॅथी कॉलेजसाठी यावर्षी नवीन कॉलेज आला होतं शालिनीताई मेघे, आणि सर्व विद्यार्थ्यांना म्हटलं होतं मी की 113 मार्क्सच्या पुढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इथे होमिओपॅथीला अप्लाय करा. 1,30,000 फीज आहे, 1,70,000 पहिल्या वर्षाचा खर्च आहे. तर सगळ्यात कमी मार्कला ते कॉलेज गेलेलं आहे. त्या कॉलेजचा कट ऑफ 113 मार्क्स आहे. म्हणजे शालिनीताई मेघे होमिओपॅथी कॉलेजचा कट ऑफ 113, DY पाटील कॉलेज पुण्याचं होमिओपॅथी कॉलेज त्याचा कट ऑफ 114, आणि भारतीय विद्यापीठ पुणे त्याच्यासाठीचा कट ऑफ 159 आहे होमिओपॅथीचा. इथून पुढे हे सगळे कट ऑफ तुम्हाला वाढताना दिसतील. DY पाटील मुंबई सोडून बाकी सगळे कॉलेजेसचे कट ऑफ जे आहेत इथून पुढे नक्कीच अप्पर साईड हायर साईडला जाताना दिसतील. सोबतच मी रँक पण इथे सगळ्यांना सांगितलेलं असेल, स्क्रीनवर डिस्प्ले होत असेल. आता ऑल इंडिया कोटा महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेजसाठीचा उद्याचा शेवटचा दिवस आहे 15%. जसं ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंटसाठीचा रिझल्ट आज आला आणि डीमचा रिझल्ट आज आला, तसाच ऑल इंडिया कोटा 15% जी की 52,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर त्याच्यासाठी रजिस्ट्रेशनची उद्याची शेवटची तारीख आहे. ज्या विद्यार्थ्यांना 300 अधिक मार्क आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटामध्ये प्रयत्न करायला हरकत नाही. बरेच फोन येत आहे, सर आम्हाला गुजरातचे कॉलेज नको आहे, मध्य प्रदेशातले कॉलेज नको आहे, कर्नाटकचे कॉलेज नको आहे, म्हणून आम्ही ऑल इंडिया कोटा 15% करणार नाही आहे. तर ही प्रक्रिया फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या कॉलेजसाठी असणार आहे. महाराष्ट्रातल्या कॉलेजेसचा, प्रायव्हेट कॉलेजेसचा, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा, म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसचा पोटे, गोळे किंवा इथं सुमतीबाई शाह सारख्या कॉलेजेसचा 15% कोट्यासाठीची प्रक्रिया आहे. याच्यात कुठलंही रिझर्वेशन नसते, पूर्ण मेरिट बेसिस सीट मिळत असतात. त्यासाठी 50,000 रुपये डिपॉझिट ठेवावं लागते. त्याच्यासाठीची उद्या रात्री 12 वाजेपर्यंतची शेवटची तारीख आहे. ज्या विद्यार्थ्यांना तिथे अप्लाय करायचं आहे त्यांनी चाणक्य करिअर पॉईंट मध्ये अर्ज करून अप्लाय करून घ्यायचं आहे. ही प्रक्रिया BAMS, BHMS आणि BUMS महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेजसाठीच असणार आहे. महाराष्ट्र राज्याबाहेरील कुठलंही कॉलेज त्यामध्ये समाविष्ट नसते. अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.